बाय वन गेट वन फ्री. अरे हे वाक्य तर आपण सगळ्यांनी कुठेतरी ऐकलेलं किंवा वाचलेलं आहेच, नाही का? दुकानात, मॉलमध्ये, अगदी ऑनलाईन शॉपिंग करताना सुद्धा ही ऑफर दिसली ना की आपलं लक्ष लगेच तिकडे जातं. एका वस्तूवर दुसरी वस्तू मोफत. कल्पनाच किती भारी वाटते. पण जरा थांबा. विचार केला तर ही फक्त खरेदी विक्रीपुरती गोष्ट नाहीये. हीच संकल्पना आपल्या रोजच्या आयुष्याला सुद्धा अगदी तंतोतंत लागू पडते. हो, खरं तर आयुष्यसुद्धा आपल्याला सतत अशाच बाय वन गेट वन ऑफर्स देत असतं. यातल्या काही ऑफर्स खूपच फायद्याच्या असतात, तर काही आपल्याला खूप महागात पडतात. तर मग आधी त्या ऑफर्सबद्दल बोलूया ज्या आपण टाळल्याच पाहिजेत. आयुष्याच्या या बाजारात काही गोष्टी अशा आहेत ज्यांची किंमत आपल्याला नंतर शारीरिक आणि मानसिक त्रासाने चुकवावी लागते. ह्या अशा डील्स आहेत ज्या दिसताना अगदी साध्या वाटतात, पण त्यांचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. उदाहरणार्थ, विचार करा, जेव्हा आपण राग विकत घेतो, म्हणजे विनाकारण चिडचिड करतो, तेव्हा त्याच्यासोबत ॲसिडिटी अगदी मोफत मिळते. हा असा सौदा आहे जिथे आपल्या भावनिक निवडीचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. आणि ही गोष्ट इथेच थांबत नाही. समजा आपण ईर्ष्या किंवा मत्सर करायचं निवडलं, तर त्या बदल्यात आपल्याला डोकेदुखी एकदम फ्री मिळते. म्हणजे दुसऱ्याच्या प्रगतीचा विचार करत बसल्याने त्रास शेवटी स्वतःलाच होतो. आणि पुढचा सौदा तर याहूनही गंभीर आहे. जेव्हा मनात कुणाबद्दल द्वेष ठेवला जातो, तेव्हा शरीराला अल्सर भेट म्हणून मिळतो. म्हणजे बघा, मनातल्या ह्या नकारात्मक भावना आपल्या आरोग्यासाठी किती जास्त घातक ठरू शकतात. आणि या यादीतली शेवटची पण आजच्या काळातली सगळ्यात कॉमन गोष्ट, जर आपण सततचा ताणतणाव घेतला तर उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर मोफत मिळतो. ही तर एक अशी ऑफर आहे जी आजकाल खूप लोक नकळतपणे स्वीकारत आहेत. पण थांबा, सगळंच काही असं नकारात्मक नाहीये बरं का. आयुष्याच्या याच बाजारात काही अशा जबरदस्त ऑफरसुद्धा आहेत ज्या खरोखरच खूप फायदेशीर आहेत. या अशा डील्स आहेत ज्या आपलं आयुष्य अधिक सुंदर आणि निरोगी बनवतात. तर मग हे उत्तम सौदे आहेत तरी कोणते? हे मार्ग बघा. विश्वास, व्यायाम, प्रयत्न आणि प्रामाणिकपणा या फक्त घेण्याच्या गोष्टी नाहीत, तर या अशा गुंतवणुका आहेत ज्या आपल्याला खूप काही परत देतात. आता बघा याचे फायदे किती मोलाचे आहेत. विश्वास ठेवला तर मैत्री मोफत मिळते. नियमितपणे व्यायाम केला तर उत्तम आरोग्य मिळतं. सातत्याने प्रयत्न करत राहिलो तर समृद्धी येते. आणि हो, जर प्रामाणिकपणा जपला तर रात्रीची शांत झोप अगदी मोफत मिळते. या अशा गोष्टी आहेत ज्या पैशाने कधीच विकत घेता येत नाहीत. तर मग ह्या सगळ्या विश्लेषणातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. आयुष्याच्या या बाजारपेठेत चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे सौदे उपलब्ध आहेत. काय घ्यायचं आणि काय टाळायचं ही निवड पूर्णपणे आपल्या हातात आहे. आणि शेवटी हाच विचार सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी आपण एक ग्राहक म्हणून या बाजारात उभे असतो. कोणती गोष्ट निवडायची याचा निर्णय फक्त आणि फक्त आपल्यालाच घ्यायचा आहे. तर मग आजच्या दिवसापुरता विचार करूया. आपली निवड काय असेल? राग की विश्वास? ताणतणाव की प्रयत्न? याचा विचार नक्की करायला हवा.